सेम लेवलला आणतो. आता इथं सुद्धा त्याला ते पण बंद करायचं म्हटलं तर मग त्याला महाराष्ट्र सोडून जाण्याचा पर्याय नाहीये. तर मग ह्या असं जर करायला गेलं तर यांचं उद्दिष्ट आहे की 3 ट्रिलियन इकॉनॉमी करायची महाराष्ट्र सरकारला. कशी होणार? महाराष्ट्रातून असेच उद्योगधंदे जातील, आमच्यासारख्यावर असा अन्याय होणार तर कसं होणार? कारण विदाऊट इलेक्ट्रिसिटी तुम्ही काहीच काम करू शकत नाही, तुमचं इंडस्ट्री चालू शकत नाही, तुमचं घर चालू शकत नाही, काहीच नाही. महाराष्ट्र प्रगती कसं करेल? आणि एवढ्या महागाईमध्ये कसं करेल? तुम्ही कुठेही जा, तुम्ही कुठल्याही शेजार तेलंगणामध्ये जा, तुम्ही तेलंगणात 7 रुपयाला आहे. आता इथं देगलूरमध्ये गेल्यानंतर तिथं कोणी इंडस्ट्री टाकत नाही, त्याच्यात बाजूला बदलूरमध्ये जाऊन इंडस्ट्री सगळे राईस मिल चालतात का? आता तिथं 7 रुपये ना, आपल्या इथं 13 रुपये युनिट. तर या सगळ्या अन्यायकारक रूल आहेत. आपण पुढं म्हणजे सहन करत 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 आलोय. पण आता प्रत्येक गोष्टीवर त्यांनी त्यांची पगार आहे, त्यांचे मेंटेनन्स आहे, या सगळ्या गोष्टीचं नाव पुढे करत आहेत आणि आपल्या अन्याय करत आहेत. जो भरत आहे त्याला दाबत आहेत आणि ज्याला सोडायचं सोडून देतात. MSEDCLचं असं नियोजन होतं की 13 फेब्रुवारी 10 किलोवॅट पर्यंत आपण सोलार ऍप्लिकेशन केलं तर ऑटो अप्रुव्हल होत होता. पण आता असा बदल झालाय की तुम्ही 3 किलोवॅट करा, 5 किलोवॅट करा, 8 किलोवॅट करा, पण ते तुम्हाला तशी मान्यता देणार नाही. ते काय करतील? 12 महिन्याचं लाईट बिलचा ऍव्हरेज बघतील. जर ते ऍव्हरेज 200-250 युनिटचा आला तर तुम्हाला 2.5 किलोवॅटची परमिशन देतील, 3 किलोवॅटची परमिशन भेटणार नाही. उद्या चालून तुम्हाला ईव्ही घ्यायची आहे, मला एसी हॉलमध्ये लावायचं आहे, त्या अनुषंगाने तुम्ही पैसे खर्च करताय, ती तुमची ऐच्छिक आहे ना. कारण सबसिडी तुम्ही 3 किलोवॅट पर्यंत देताय 78,000, त्याच्यावरची सबसिडी तर नाहीच आहे. तर मग ते कस्टमर स्वतः पैसे खर्च करून लावत आहे तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि तू उलट ग्रीन एनर्जीला सपोर्ट करतो ना तो. असं नाही की कुठला कोळसा वगैरे जाळून करत आहे. तर त्यामुळे ज्याचा सगळ्याकडून फायदाच फायदा, गव्हर्नमेंटला जीएसटी जमा होते. सर असं आहे की ते काय म्हणतायत की चांगले कस्टमर निघून जात आहेत, जे पेड कस्टमर आहेत ते सोलार बसवतात. तर उद्या पेड कस्टमर गेल्यानंतर आम्ही कोणाकडून रिकव्हरी करायची आणि त्या अनुषंगाने ते करत आहे. हा हे सगळं तफावत आहे दोन्हीमध्ये. त्यामुळं आम्हीच परेशान झालोय की गव्हर्नमेंट आता नागपूरला 2 सोलारचे फॅक्टरी टाकलेले आहेत. परवा दिवशी अजून स्वित्झर्लंडला जाऊन सीएम साहेबांनी घेऊन आले एक प्लॅन. त्यांचा प्लॅन तयार होतोय आणि इकडे तर असं परमिशन देत नाहीये. तर असं टार्गेट कसं कम्प्लीट होईल? त्यासाठीच आम्ही याचा निषेध करत आहोत. त्यासाठीच हे पत्रकार परिषद घेतली. ऍक्च्युअली MSEB ला काही नुकसान होणार नाही, कारण आम्ही 5 किलोवॅटची सिस्टीम लावली तर त्यांचे जर 700 युनिट झाले आणि व्हॉपर यांनी जर 400 युनिट केला तर 200 युनिट त्यांच्याकडे शिल्लक राहते. पण त्यांनी त्या शिल्लक युनिटचे ऍक्च्युअली त्यांनी न्यूनतम दर आम्हाला परत पैसे द्यायला पाहिजे ग्राहकाला, पण ते न देता ते तसेच राहतात आणि पुढच्या वर्षी फॉरवर्ड केले जातात. आणि MSEDCLचं कुठल्याही माध्यमातून आम्ही नुकसान करत नाही सोलारमध्ये, कारण त्यांचे युनिट आणि पॅनलची फ्रिक्वेन्सी पुढची 10 वर्षानंतर कमी होते. त्यानंतर त्यासाठी ज्यावेळेस ते वापर कमी होत आणि युनिट जास्त त्यांचे होतात त्यावेळेस ते MSEDCL मध्ये ते युनिट आमचे शिल्लक असतात कस्टमरचे. ऍक्च्युअली कस्टमर त्यांना काहीतरी देते MSEDCL ला, त्यांच्याकडून घेत काहीच नाही. आता आपल्याला 200-300 करोड आता खूप स्पर्धा झालेली आहे उद्योगामध्ये आपण घेते वेळेस 80 किलोवॅट घेतला आणि वापर जास्त होत राहतो, मशिनरीज वाढत असतात, मशिनरीचा यूज जास्त होतात, वीज बिल वाढते. त्यामुळे त्या स्पर्धेमध्ये जिवंत राहण्यासाठी ते सौर ऊर्जेचा वापर करतात की जेणेकरून आम्हाला लाईट बिल कमी व्हावा आणि उत्पादनावर जो खर्च येणारा तो कमी व्हावा, म्हणून ते त्या विजेचा वापर करतात, सौर ऊर्जेचा. आणि आपल्या देशामध्ये सूर्य भरपूर आहे, जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला विजेची कधी कमी राहणार नाही.